नमस्कार माऊली, चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 398 ते ओवी 406च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आपल्याला सांगितलंय की मनावर अंकुश ठेवण्याचं काम जी बुद्धी करते त्या बुद्धीला माझ्याकडेच वळव आणि मग तुझ्या मनोरूपी मंदिरात माझं विस्मरण पडू देऊ नकोस. अर्थात भगवंताच्या नामाचं आणि रूपाचं आपल्या मनामध्ये स्मरण करत राहणं. आता भगवंत आपल्याला सांगतात, आपलं मन शुद्ध व्हायला पाहिजे, अंतःकरण शुद्ध व्हायला पाहिजे. ज्याप्रमाणे मळलेली वस्त्रे स्वच्छ धुवून घ्यावीत, त्याप्रमाणे भगवंत म्हणतात, तू कर्म सुद्धा मला धुवून दे. हे कर्म कसं धुवून दिलं जातं ते, आणि त्याचबरोबर संन्यास योगाची युक्ती अर्थात युक्तियोग ज्ञानोबा राय आता या ओव्यांमध्ये आपल्याला सांगतात. भगवंत म्हणतात, जे जे काही व्यापार करिसी, का भोग हन भोगिसी, अथवा यज्ञी यजिसी नानाविधी. आपण जे काही व्यापार करतो अर्थात जे काही कर्म करतो, त्याचबरोबर आपल्या वाट्याला जे काही भोग भोगायला येतात, ज्या काही गोष्टींचा आपण भोग घेतो, अथवा यज्ञी यजसी अथवा वेगवेगळ्या प्रकारच्या यज्ञांच्या साह्याने माझं जे काही भजन करशील, नाना विधी नाना प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे माझं भजन करशील. यज्ञाचं स्वरूप तर भगवंतांनी आपल्यासमोर प्रगट केलंच. प्रत्येक क्षण हा यज्ञ स्वरूपच आहे, हेही भगवंतांनी आपल्याला दाखवलं. तेच भगवंत आपल्याला म्हणतात, तू जे काही कर्म करशील, जो काही व्यापार करशील, जे काही भोग भोगशील, किंवा ज्या कुठल्या पद्धतीने माझं यजन करशील, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवकान देसी जीवने, तपादी हन साधने व्रते करिसी. किंवा योग्य दान धर्म करशील, एवढंच नाही तर तुला सेवा देणारे त्या व्यक्तींना योग्य तो मोबदला देशील, तप करशील, साधन करशील, व्रत करशील, ते क्रिया जात आघवे. हे सर्व क्रियाजात, ह्या क्रियेची जी काही जात म्हणजे जे काही स्वरूप असेल, क्रिया जात, जे काही कर्म तुझ्याकडून घडेल, ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे. हा फार महत्वाचा भाग ज्ञानोबाराय सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, जे कर्म स्वभावे म्हणजे साहजिकरित्या नैसर्गिकरित्या निपजेल, प्रगट होईल, तुझ्या वाट्याला येईल, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. त्या ठिकाणी माझं स्मरण कर आणि माझ्यासाठीच तुझी सर्व काही क्रिया होतीये, तुझी सर्व काही कर्म होत आहेत. हा भाव माझ्या ठिकाणी ठेवूनच ते सर्व करीत जा. परी सर्वथा आपुले जीवी, केली याची से काहींची नुरवी, ऐसी धुओनी कर्मे द्यावी माझिया हाती. आणि अशी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडून जी कर्म होतील, अगदी वैयक्तिक, सांसारिक, व्यावहारिक तिथपासून
योग, याग, व्रत, साधन, उपासना जी काही कर्म होतील ती भगवंताच्या हाती धुवून देता येतात. आणि ती धुण्याची पद्धत काय? तर आपल्या जीवी म्हणजे आपल्या अंतःकरणात. परी सर्वथा आपुले जीवी केलियाची से काहींची नुरवी. पण आपल्या अंतःकरणात हे कर्म मी केलं, त्याचा कर्ता मी आहे, असा अभिमान बाळगता कामा नये. त्या अभिमानासहित आपण भगवंताला अर्पण केली पाहिजेत. अर्थात हे कर्तृत्व जेव्हा आपण भगवंताला अर्पण करतो त्याच वेळी आपण आपली सर्व कर्म धुवून भगवंताच्या हाती दिली. हा कर्म धुवून देण्याचा युक्तियोग भगवंत आपल्याला सांगतायत. आता पुढे संन्यास युक्ती आपल्याला सांगतात. भगवंत म्हणतात, मग अग्नी कुंडी बीजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. अहो, एखाद्या अग्निकुंडात आपण जर बीज टाकली अर्थात अर्पण केली तर त्या बीजांमध्ये परत काही अंकुर उगवू शकत नाही. ती बीजे तिये अंकुर दशे जेवी मुकली. आता ती फळणार फुलणार नाहीत. त्याचप्रमाणे सर्व कर्म कर्तृत्व अहंकार सोडून मला अर्पण केली की मग त्या कर्माचं शुभ किंवा अशुभ अर्थात सुख किंवा दुःख रूप जे काही कर्मफळ असेल, जो काही परिणाम असेल तो उगवणारच नाही. अगा कर्मे जई उरावे तई तीही सुख दुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. अहो, कर्माच्या ठिकाणी कर्तृत्व अहंकार जर ठेवला, मी करणार आहे, मी करताय, माझं कर्म आहे, कर्मफळावर माझा हक्क आहे, असा कर्तृत्व अहंकार जर ठेवला तर सुख आणि दुःख रूपी जे काही कर्माचं फळ आहे ते भोगण्यासाठी देहाचा आधार घेऊन प्रगट व्हावंच लागतं. अर्थात जन्माला यावं लागतं. कर्माचं फळ भोगणं हेच तर या देहामध्ये येण्याचं कारण आहे. पण तीच कर्म जर भगवंताला अर्पण केली तर ह्या देहामध्ये यायचं कारण समूळ नाहीसं होईल. ते उगाणिले मज कर्म तेव्हांची पुसिले मरण जन्म, जन्मा सवे श्रम वरचिलही गेले. भगवंत म्हणतात, अशा प्रकारे जर कर्म मलाच अर्पण केलं, कर्माबरोबरच कर्माचा कर्तृत्वाचा भाग अर्थात कर्तृत्व अहंकारही मला अर्पण केला तर मरण आणि जन्म पुसलं जातं. मरण पुसलं गेलं, जन्म पुसला गेला की अर्थात त्याबरोबरच जन्माला येऊन जे सुख दुःख उपभोगायचं ते जे श्रम आहेत ते सुद्धा नाहीसे झाले, वरचिलही गेले. म्हणून अर्जुना या परी. भगवंत अर्जुनाला म्हणून सांगतायत, म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझं. भगवंत म्हणतात, म्हणून अर्जुना, हा जो उपाय मी तुला सांगितला तो वेळीच लक्षात घे. पाहेचा वेळू नव्हेल भारी, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझी. भगवंत म्हणतात, हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझी. संन्यास युक्ती म्हणजे काय? संन्यास अर्थात कर्म कर्तृत्वाचा अहंकार सोडणं आणि त्याचबरोबर मी भोग भोगणार आहे हा सुद्धा अहंकाराचा आपण त्याग करणं हीच तर संन्यास दशा आहे.
आणि ही संन्यास दशा अंतःकरणात प्रगट होण्याची युक्ती भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, अर्थात माऊली हो आपल्या सर्वांना सांगितली की प्रत्येक कर्म मला अर्पण करत जा. कर्माचं कर्तृत्व स्वतःजवळ ठेवू नकोस, म्हणजे मग कर्माचं फळ उगवणार नाही. कर्म आणि भोग या दोन्हीचा अंतःकरणातून त्याग कर, अर्थात ते मला अर्पण कर. माझ्यासाठीच करतोयस हीच मनामध्ये भावना राहू दे, हेच भगवंतांना सांगायचंय. आणि म्हणून भगवंत म्हणतात, म्हणून अर्जुना या परी पाहेचा वेळू नव्हेल भारी, अर्थात तू बघ, तुला याचा अनुभव नक्कीच येईल. तुला हा अनुभव येणं अवघड नाही. या देहाची या बांधोडी न पडीजे, सुख दुःखाची या सागरी न बुडीजे, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. भगवंत म्हणतात, हा जर युक्तियोग अर्थात संन्यास युक्तियोग तुला जर साधला, तर मग तू देहरूपी कारावासात बंदी होऊन पडणार नाहीस. नाहीतर ह्या देहरूपी कारावासात आपण बंदी होऊन पडलो तर आपल्याला सुखदुःखाच्या सागरात बुडावं लागतं. ती बुडण्याची भीती आता तुला राहणार नाही. आणि अशा रीतीने सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. अहो भगवंताचं रूप कसं आहे तर सुखरूप आहे. म्हणून भगवंत म्हणतात, तू सुखाने सुखरूपा घडीजे, अर्थात तू सुखाने मला येऊन मिळशील. अहो ज्या गोष्टीला आपण जाऊन मिळायचं, आपल्याला त्या गोष्टी सारखंच व्हायला पाहिजे, तरच आपण मिसळून जाऊ. नाहीतर ते मिसळणं नाही होणार, आपण वेगळे राहू. म्हणून भगवंत म्हणतात, सुखे सुखरूपा घडीजे माझी याची अंगा. म्हणून ह्या युक्तियोगाने, संन्यास युक्तियोगाने तू अगोदर सुखरूप हो आणि मग माझ्याही सुखरूपाला येऊन तू मला मिळून जा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.